सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे। नाशिकच्या बाण शाळेत हा सगळा प्रकार घडलेला आहे। नाशिकच्या बाण शाळेत कर्मचाऱ्यांचं गेल्या 8 महिन्यांपासून उपोषण सुरू आहे। अखेरीस एका कर्मचाऱ्यानं आत्महत्या केली। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया। आपल्याबरोबर आहेत खासदार हेमंत गोडसे। गोडसेजी, काय सांगाल, काय नेमकं घडलं जेव्हा तुम्ही शाळेत गेला? गेले म्हणजे 93 कर्मचारी या बाण स्कूलमध्ये गेले 15, 20, 25, 30, 35 वर्षापासून काम करत होते। गेले 7 महिन्यापूर्वी यांच्या काही मागण्या होत्या आणि त्यासाठी त्यांनी लोकशाही पद्धतीने आंदोलन केलं। गेले 7 महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आणि म्हणजे कुठलाही गोंधळ त्यांनी घातला नाही, कुठलाही औपचारिक म्हणजे कुठलाही असं काही घटना घडला असं कुठलं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं नाही। परंतु मी ह्या संदर्भामध्ये गेले 4 महिन्यापूर्वी जे प्राचार्य आणि हे सर्व कर्मचारी, या कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या त्यांना मी सांगितलं का तुमच्या मागण्या काही तुम्ही रिवोक करा आणि प्रिन्सिपलला सांगितलं आणि त्या दिवशी तो विषय पण मिटला होता 4 महिन्यापूर्वी। परंतु त्यावेळेस प्राचार्यांनी सांगितलं पण सगळ्यांसमोर का मी आता एक 3-4 दिवसामध्ये आपलं ॲग्रीमेंट करून हा विषय मिटून टाकू, कारण तुमच्या मागण्या आम्हाला मान्य आहे। आणि त्याच्यानंतर मग परत 10-12 दिवसानंतर मी फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं का नाही, त्या एन्क्वायऱ्या करू, आम्ही सगळं करू। आणि गेले 4 महिन्यापासून इतकी पिळवणूक केली त्यांची, म्हणजे इतकी म्हणजे त्यांना इतकी तुच्छ वागणूक दिली। आणि गेल्या 2 दिवसापूर्वी ज्यावेळेस त्यांनी या सगळ्या लोकांचं टर्मिनेट करण्यासाठी पत्र काढले आणि त्याचबरोबर एक प्रायव्हेट एजन्सीला त्यांनी 30% या कर्मचाऱ्यांना कामावरती घ्या म्हणून असं त्यांना पत्र गेले। आणि मग आज ज्या कर्मचाऱ्याने झाडाला फाशी लावून आत्महत्या केली, तर म्हणजे त्या माणसाला किती प्रवृत्त केलं त्यांनी, म्हणजे त्याला त्या माणसाला त्यांच्याबरोबर 93 अजून कुटुंब होते। म्हणजे माझ्याकडे ते 2 दिवसापूर्वी पण आले होते आणि मग त्यांनी त्यावेळेस सांगितलं का आता हे आमचं म्हणजे आता आमचे वय पण संपत आले आणि आता आम्ही जायचं कुठं, आणि आमच्या काही 1% सुद्धा चूक नव्हती, नॉट अ सिंगल पर्सेंट। आणि मग अशा गोडसेजी, आता हे सगळं होत आहे, यात एकाचा बळी सुद्धा गेलेला आहे, पण आता पुढे काय? पुढे काय म्हणजे आता त्याच्या म्हणजे या ज्या मुख्याध्यापक म्हणा व्यवस्थापनाने जे काही मनमानी कारभार केला आणि अशा प्रकारे एखाद्या आज एक सर्वसाधारण गरीब कर्मचाऱ्याला स्वतः आत्महत्या करावी लागली आणि म्हणून अशा प्राचार्य आणि व्यवस्थापनावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। धन्यवाद गोडसेजी, झी24 तासकडे ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।